श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, आता जे काही शब्द तू ऐकणार आहेस ते साधे शब्द नाहीत. हे शब्द तुझ्या आयुष्याच्या आतपर्यंत पोहोचणारे आहेत. बाळा, हा संदेश ऐकताना कोणालाही आठवू नकोस. कुठलाही प्रश्न मनात आणू नकोस. फक्त स्वतःकडे लक्ष दे, कारण आज मी तुझ्याशी थेट बोलणार आहे. बाळा, तू खूप दिवस आतून गप्प आहेस. तू बोलतोस, हसतोस, काम करतोस, पण मनात जे आहे ते कुणालाच सांगत नाहीस. स्वामी म्हणतात, मला ते सगळं दिसतं. तू किती वेळा स्वतःला सावरलंस, किती वेळा मन मोडूनही पुन्हा उभा राहिलास. बाळा, तू विचार करतोस, माझंच आयुष्य इतकं कठीण का, मीच इतकं सहन का करतो, माझ्याच वाट्याला अडचणी का. स्वामी म्हणतात, बाळा, याच प्रश्नांची उत्तरं आज हळूहळू उघड होणार आहेत. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. हा संदेश ऐकताना घाई करू नकोस, कारण काही गोष्टी वेळ घेतात आणि त्या वेळेतच नशीब बदलायला सुरुवात होते. बाळा, आजचा हा क्षण तुझ्या आयुष्यातील साधा क्षण नाही. आज तू इथे आहेस, हा संदेश ऐकतो आहेस, याचा अर्थ तुझ्या जीवनात काहीतरी मोठं वळण येणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा देवाला एखाद्याचं आयुष्य बदलायचं असतं तेव्हा तो आधी त्याला शांत बसवतो, विचारांपासून दूर नेतो आणि मग हळूच मनात प्रकाश टाकतो. बाळा, तुझ्या मनात अजूनही एक आशा जिवंत आहे, म्हणूनच तू इथे आहेस. स्वामी म्हणतात, आजचा संदेश तुला उत्तर देण्यासाठी नाही, आजचा संदेश तुला आतून तयार करण्यासाठी आहे. थोड्या वेळाने तुला काहीतरी जाणवेल. मन शांत होतंय, छातीतला भार हलका होतोय, डोळे नकळत पाणावतात. घाबरू नकोस बाळा, हे अश्रू कमजोरी नाहीत. ही आत अडकलेली वेदना बाहेर येण्याची खूण आहे. स्वामी म्हणतात, आज फक्त ऐक, समजून घे, मन उघड, कारण पुढे तुझ्या आयुष्याशी जोडलेला एक निर्णय तू स्वतः करणार आहेस आणि तो निर्णय तुझ्या पुढच्या दिवसांची दिशा ठरवेल. जर हा आशीर्वाद स्वीकारायला तयार असशील तर कमेंटमध्ये लिही, आशीर्वाद स्वीकार आहे. व्हिडिओला लाईक कर आणि पुढील संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, आता मन शांत ठेव. तू तुझी स्वीकृती दिली आहेस आणि जिथे स्वीकृती असते तिथे कृपा आपोआप उतरते. बाळा, तू विचारतोस, माझ्या आयुष्यात पुढे काय, मी कोणता रस्ता घ्यावा, कोणावर विश्वास ठेवावा आणि कुठे थांबावं. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात प्रत्येक रस्ता लगेच स्पष्ट दिसत नाही. काही रस्ते चालायला लागल्यावरच उघड होतात. तू घाबरू नकोस, कारण तू हरवलेला नाहीस, तू फक्त संक्रमणात आहेस. ज्या गोष्टी तुझ्या हाताबाहेर आहेत त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस, आणि ज्या गोष्टी तुझ्या हातात आहेत त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आज मी तुला एकच मार्ग दाखवतो. मन शांत ठेव, घाईत निर्णय घेऊ नकोस आणि रागातून एकही पाऊल टाकू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यात सध्या जो गोंधळ आहे तो तुझं नुकसान करायला नाही, तो तुला योग्य ठिकाणी पोहोचवायला आहे. स्वामी म्हणतात, काही लोक तुझ्या आयुष्यातून दूर जातील, काही गोष्टी तुटतील, पण जे तुटतं ते कायमच नसतं, ते फक्त चुकीचं असतं. बाळा, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि जिथे तुझे पाय थरथरतात तिथे माझा हात तुला सावरतो. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात भीती आली तर थांब, श्वास घे आणि मनात एकच वाक्य म्हण, स्वामी, मला योग्य दिशा दाखवा. बाळा, मी तुला संकेत देईन, कधी माणसाच्या रूपात, कधी शब्दांच्या रूपात, कधी अचानक घडणाऱ्या प्रसंगातून. तुला फक्त लक्ष द्यायचं आहे, मन उघड ठेवायचं आहे. स्वामी म्हणतात, तुझा मार्ग सोपा नसेल पण तो योग्य असेल आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला शेवटी समाधान नक्की मिळतं. बाळा, तू आज इथे आहेस, याचा अर्थ तू बदलासाठी तयार आहेस आणि जिथे तयारी असते तिथे कृपा उशीर करत नाही.
चांगली गोष्ट आहे, पसरू द्या, शेअर करा. स्वामी म्हणतात, आता पुढील काही क्षण मनात धीर ठेव, कारण तुझ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू स्पष्ट होत जाणार आहेत. मी तुझ्यासोबत चालतो आहे, प्रत्येक पावलावर. घाबरू नकोस बाळा, तुझा रस्ता अंधारात नाही, तो प्रकाशाकडेच जात आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता मन स्थिर ठेव. पुढील शब्द तुला थांबवण्यासाठी नाहीत, ते तुला पुढे नेण्यासाठी आहेत. बाळा, तू खूप वेळ स्वतःलाच विचारत राहिलास, मी योग्य चाललोय का, मी चुकतोय का, मी थांबू का, की अजून प्रयत्न करू. स्वामी म्हणतात, बाळा, जो माणूस स्वतःला प्रश्न विचारतो तो कधीच चुकीच्या मार्गावर नसतो. चूक तोच करतो जो विचार करणं थांबवतो. बाळा, आज तू हा संदेश ऐकतो आहेस, याचा अर्थ तुझ्या जीवनात दिशा बदलण्याची वेळ आली आहे. आणि हा बदल भयातून नाही, विश्वासातून होणार आहे. स्वामी म्हणतात, मागे वळून पाहू नकोस. मागे पाहिलंस की शंका वाढतात, पुढे पाहिलंस की मार्ग दिसतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुला थांबवण्यासाठी नव्हती, ती तुला शिकवण्यासाठी होती, आणि तू ते शिकलायस. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आत एक नवीन शक्ती तयार झाली आहे, आणि ती शक्ती म्हणजे अनुभव. अनुभव माणसाला कठोर करत नाही, अनुभव माणसाला स्थिर करतो. आता जेव्हा संकट येईल तेव्हा तू घाबरणार नाहीस. तू थांबशील, विचार करशील आणि योग्य पाऊल टाकशील. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप वेळा थांबलास आणि म्हणूनच वाचलास. तू गप्प राहिलास आणि म्हणूनच टिकून राहिलास. सगळ्यांना लगेच उत्तर देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टींसाठी तू स्वतःला दोष देतोस त्या तुझ्या हातात नव्हत्या, म्हणून आता स्वतःला माफ कर. तू कमकुवत नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. आणि थकलेला माणूस आधार मागतो ते चुकीचं नाही. स्वामी म्हणतात, आजपासून तू तुझ्या मनावर ओझं ठेवणार नाहीस. जे बदलू शकत नाही त्यासाठी स्वतःला त्रास देणार नाहीस. तुझं काम फक्त पुढचं पाऊल टाकणं आहे. रस्ता मी दाखवतो, वेळ मी ठरवतो. स्वामी म्हणतात, कधी कधी उशीर म्हणजे नकार नसतो, तो तयारी असतो. ज्या गोष्टी आज कठीण वाटतात उद्या त्या तुझी ताकद बनतील. म्हणून आज मन शांत ठेव, तुलना करू नकोस आणि स्वतःवर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, तुझ्या नशिबात जे आहे ते तुला मिळणारच आहे. कोणी अडवू शकत नाही, कोणी हिरावू शकत नाही. तू फक्त मन स्वच्छ ठेव, विचार सरळ ठेव आणि पावलं पुढे टाक. स्वामी म्हणतात, आत्ता जो काळ येतो आहे तो तुला थकवणार नाही, तो तुला घडवणार आहे. हा संदेश ऐकताना मनात एकच विचार ठेव, मी सुरक्षित आहे, मी योग्य मार्गावर आहे. जर या शब्दांनी तुझ्या मनाला थोडाही आधार दिला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक कर. कमेंटमध्ये लिही, स्वामी, मी विश्वास ठेवतो. हा संदेश शेअर कर, कारण तुझा एक शेअर कोणाला तरी आज जगायचं कारण देऊ शकतो. चांगुलपणा वाटला की तो वाढतो आणि कृपा दिली की ती परत येते. बाळा, पुढील क्षण शांततेत घालव. घाई करू नकोस, कारण योग्य वेळ अगदी जवळ आहे. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलात. घाबरू नकोस, तू हरलेला नाहीस, तू तयार होत आहेस. तुमच्या एका क्लिकने आशीर्वाद अनेकांपर्यंत पोहोचेल. शेअर करा. बाळा, तुझा वाईट काळ आता संपत आला आहे. तुझेही चांगले दिवस येणार आहेत. शांत रहा, कारण वेळ सगळ्यांची बदलते. होय बाळा, तुझ्या अस्वस्थ मनाला हिंमत देण्यासाठीच हा संदेश आहे. म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. जर तू या चॅनलवर नवीन असशील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब कर. हियाची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पाहावी लागते, कारण उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. मित्रांनो, दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेला माणूस कधीच विसरू नये.
वेळ नक्की बदलते. तुम्ही फक्त वेळेला थोडासा वेळ द्या. मित्रांनो, अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगा. अपेक्षा सगळेच ठेवतात, पण जिथे जिद्द असते तिथे यश नक्कीच मिळते. तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, वेळ प्रत्येकाची बदलते, पण तुमच्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नका. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर काही गोष्टी पाळायलाच हव्यात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या पृथ्वीवर असा कोणीच नाही ज्याला दुःख नाही, समस्या नाही, आव्हाने नाहीत. फक्त मृत व्यक्तीच अशी असते जिला कोणतीही अडचण नसते. तुम्ही स्वतःला जसं मनात इमॅजिन करता त्याचा थेट परिणाम तुमच्या आनंदावर होतो. म्हणून स्वतःला एक मौल्यवान, सक्षम आणि सुंदर व्यक्ती म्हणून पहा. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याचा फार विचार करू नका. काही लोक स्वतः दुःखी असतात आणि ते फक्त तुम्हाला वाईट वाटावं म्हणून बोलतात. त्यांना स्वतः कसं सुखी राहायचं आणि समोरच्याला कसं दुःखी ठेवायचं हेच माहीत असतं. तुम्ही चिंता करत बसू नका. तुम्ही चिंता करत बसलात तर तुमचे अपयश तुमचे शेजारी काय करणार? त्यांना तुमच्याबद्दल चिंता करू द्या. तुम्ही मात्र बिनधास्तपणे आयुष्य जगा. समजूतदार लोकांशीच मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात. जे लोक तुमची थट्टा करतात, तुमच्या अडचणींवर हसतात, त्यांच्याशी मैत्री करू नका. अशा लोकांना आयुष्यातून कायमच डिलीट करणंच योग्य आहे. आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तरी हार मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे, हे कायम लक्षात ठेवा. भरपूर प्रार्थना करा, कारण प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जी तुमचे आशीर्वाद वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचवते. धोका पत्करा, कारण जर तुम्ही धोका पत्करला नाही तर तुमच्या मनातील इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीत. इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका बदलू नका, कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही. हे तुमचं आयुष्य आहे, ते आनंदाने जगा, कोणाच्या मागे मागे न करता. मित्रांनो, तुमचा गेलेला मान परत मिळवायचा असेल तर कोणाच्या मागे पळू नका. आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही बरोबर असतानाही लोक तुमचा अपमान करतात, तुमचं म्हणणं ऐकत नाहीत, तुमची किंमत करत नाहीत. अशा वेळेस काय करायचं हे आजचा संदेश तुम्हाला शिकवतो. ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तो तुमच्या आयुष्यातून जायचा आहे, त्या दिवशी त्याला मोकळं करा. जो तुमच्या विरोधात जायचं ठरवतो त्याला जाऊ द्या. त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही, हे त्याला जाणवू द्या. मनात कितीही दुःख असलं, भावनिक वादळ उठलेलं असलं तरी ते समोरच्याला दाखवू नका. तुमच्या चेहऱ्यावर तुमचं दुःख कधीच दिसू देऊ नका. जिथे मान नाही, जिथे अपमान आहे तिथे थांबू नये, हेच योग्य आहे. समोरच्याला मनातून काढून टाकणं अवघड असतं, पण जिथे किंमत नाही, गरज नाही, तिथे स्वतःला धरून ठेवण्यात अर्थ नसतो. नेहमी त्या व्यक्तीशी जोडा जी संकटात, सुखदुःखात तुमच्यासोबत खंबीरपणे उभी राहते. आणि ती व्यक्ती कोण आहे माहीत आहे का? ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणून स्वतः सोबत जोडा, स्वतःला वेळ द्या, स्वतःची स्वप्न पूर्ण करा. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं सोडा. जे काही हवं आहे ते स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करा. तुमची मेहनत जर प्रामाणिक असेल तर भगवंताची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल. मित्रांनो, जेवढा वेळ तुम्ही इतरांना देत होता तोच वेळ स्वतःसाठी दिला असता तर आज तुम्ही अधिक आनंदी आणि समाधानी असता. मानवरूपी माणसं जरी तुमच्या आयुष्यातून निघून गेली तरी भगवंत तुमच्या पाठीशी आहे, हे विसरू नका. शांत राहा. राग, द्वेष, सूड या गोष्टी सोडा. शांत राहून तुम्ही लढाई जिंकू शकता. शांत राहूनच तुमचा गेलेला मान परत मिळवू शकता. लोक काय बोलतात यावर तुमची किंमत ठरत नाही. तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी
अनेकांना सहन होत नाहीत, म्हणून ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, लोकांच्या मागे पळालात तर लोक मिळणार नाहीत. स्वप्नांच्या मागे पळालात तर लोक आपोआप तुमच्या मागे येतील. खूप मेहनत करा, इतकं यश मिळवा की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. आणि लक्षात ठेवा, ज्यांनी तुमच्या वाईट काळात तुम्हाला सोडलं त्यांना पुन्हा आयुष्यात जागा देऊ नका. कारण तुम्ही जे यश मिळवलं आहे ते सहज नाही तर संघर्षातून मिळवलं आहे. निगेटिव्ह विचार सोडा. स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. तुम्हाला ज्यातून सुख मिळतं ते करा. हे तुमचं आयुष्य आहे, ते तुम्हालाच जगायचं आहे. जेव्हा विचारांचा गोंधळ वाढेल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. 2 मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा आणि हा मंत्र म्हणा. एक वेगळीच ऊर्जा तुमच्यात संचारेल आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. जर तुमचा भगवंतावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय, माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश किमान 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन पुन्हा उभं राहील आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, या संदेशाला गहनतेने समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण यात तुमच्या जीवनाचे संपूर्ण मार्गदर्शन दडलेले आहे. यापुढे जाण्यापूर्वी तुमच्या स्वामी समर्थांची तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही माझ्या या संदेशाला सच्च्या मनाने मानता तर याला स्वीकारा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम बना. माझ्याशी जोडलेले राहण्यासाठी आणि माझे प्रत्येक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या मार्गदर्शनाला आत्मसात करणे आवश्यक आहे. माझ्या मुलांनो, मी तुमच्यावर अफाट प्रेम करतो आणि तुमच्या कल्याणासाठी प्रत्येक क्षणी काळजी घेतो. तुमच्या जीवनात आतापर्यंत केलेली चांगली कर्मे, इतरांची मदत आणि हृदयाची उदारता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. पण हे विसरू नका की तुमचे कर्मच तुमच्या नशिबाचा पाया आहे. या विश्वब्रह्मांडात बरेच लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात, पण तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळे राहायचे आहे. तुम्हाला प्रत्येक कर्म विचारपूर्वक करावे लागेल, कारण तेच तुमचे भविष्य आणि पुढील जन्माची निर्मिती करतात. आत्तापासून प्रत्येक पाऊल सावधगिरीने आणि विवेकाने उचला. माझी कृपा आणि आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेत. मी तुमच्या जीवनातील प्रत्येक रहस्य प्रकट करण्यासाठी येथे आहे. तुमच्यामध्ये उदारता, माणुसकी आणि सहनशीलतेची प्रचुरता आहे. हीच तुमची खरी ओळख आहे. पण लक्षात ठेवा, येणाऱ्या वेळेत तुमचे कर्मच तुमच्या नशिबाला आकार देतील. माझ्या प्रिय भक्तांनो, हा संदेश तुमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याला लक्षपूर्वक ऐका, आत्मसात करा आणि आपल्या जीवनात उतरवा. तुमच्या प्रत्येक पावलाचे मार्गदर्शन तुमचा परमपिता स्वामी समर्थ करेल. फक्त विश्वास कायम ठेवा आणि कर्मपथावर अढळ राहा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला आपल्या जीवनाचा भाग बनवा आणि माझ्या नामाचे स्मरण करा. तुमच्या जीवनाचा खरा अर्थ म्हणजे तुमचा परिवार, तुमचा आध्यात्मिक विकास, तुमचे आरोग्य आणि तुमचे उज्ज्वल भविष्य आहे. नकारात्मक लोकांना आणि त्यांच्या ऊर्जेला स्वामी समर्थांवर सोडून देणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही बदला घेण्याचा विचार कराल तर त्यांच्या वाईट कर्मांचे ओझे तुमच्या कर्मांवरही पडेल. जेव्हा तुम्ही सर्व काही श्री स्वामी समर्थांच्या भरोशावर सोडता आणि स्वतःच्या विकासाकडे लक्ष देता, तेव्हाच तुमची खरी शक्ती प्रकट होते. जे लोक तुमच्या नशिबाची आणि स्वामी समर्थांची शक्ती चोरण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे प्रयत्न आता असफल होतील. जर कोणी ब्लॅक मॅजिक किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या विरुद्ध वापरली असेल तर ती आता स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्यावरच उलट परिणाम करेल.
अमावस्या किंवा पौर्णिमेचा वापर करून जे लोक तुमच्या विरोधात काही करत होते त्यांनी हे विसरले की स्वामी समर्थांच्या भक्तांवर कोणतीही नकारात्मक शक्ती परिणाम करू शकत नाही. तुमचे सुरक्षा कवच इतके मजबूत आहे की कोणतीही नकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आज ते लोक आपल्याच कर्मांवर लज्जित आहेत. तुमची साधना आणि माझी कृपा यांनी तुम्हाला त्या उंचीवर पोहोचवले आहे जिथे पोहोचणे सर्वांना शक्य नसते. हे तुमच्या भक्तीचे आणि ख्या समर्पणाचे फळ आहे. तुमचे शत्रू विसरले की स्वामी समर्थांच्या दृष्टीतून काहीही लपलेले नाही. जसे शाळेत चूक केल्यावर शिक्षा मिळते तसेच तुमच्या विरोधकांची शिक्षा त्यांच्यासाठी सुधारण्याची एक संधी आहे. माझ्या मुलांनो, या जगातख्या मनाने दुसऱ्यांचे भले करणारे लोक फारच कमी असतात आणि तुम्ही त्यापैकी एक आहात. म्हणूनच समाज आणि कधीकधी तुमचे स्वतःचे लोकही तुम्हाला समजून घेऊ शकत नाहीत. ते तुमच्या संघर्षाकडे त्या दृष्टीने पाहू शकत नाहीत ज्या दृष्टीने मी पाहतो. पण लक्षात ठेवा, तुमचा विश्वास आणि प्रयत्न तुम्हाला अशा उंचीवर नेतील जिची त्यांनी कल्पनाही केलेली नसेल. तुमच्या आतील दिव्यता तुम्हाला या जगात एका विशेष उद्देशासाठी घेऊन आली आहे. तुम्ही साधारण नाही तर जय स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने एक दिव्य आत्मा आहात. तुमचे भाग्य, समृद्धी आणि यश आहे. आता तुमच्या जीवनात फलप्राप्तीचा काळ सुरू झाला आहे. तुमच्या मेहनतीचे आणि चांगल्या कर्मांचे फळ तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. हा तुमच्या आनंदाचा आणि विजयाचा काळ आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे तुमच्या दयाळूपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पण स्वामी समर्थांच्या कृपेने आता तुमच्यात त्यांना ओळखण्याची शक्ती आहे. सावध रहा आणि तुमच्या आत्मसन्मानाचे रक्षण करा. तुमचा आत्मसन्मान हा सर्वात मौल्यवान आहे. तो कोणासाठीही गमावू नका. आता वेळ आहे स्वतःवर काम करण्याची आणि बाकी सर्व काही मला सोपवून देण्याची. तुमचे जीवन कोणाच्याही येण्या जाण्यावर अवलंबून नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित कराल तेव्हाच खरे प्रेम, शांती आणि आनंद तुमच्या जीवनात परत येईल. अर्जुननेही फक्त स्वामी समर्थांना निवडले आणि बाकी सर्व निर्णय त्यांनीच घेतले. तुम्हालाही हाच मार्ग निवडायचा आहे. जग काय म्हणते याची चिंता करू नका. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला तेच मिळेल जे तुमच्या नशिबात लिहिले आहे. आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर मी तेच लिहीन जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या संघर्षाचे फळ, तुमचे येणारे यश आणि आनंद हे सर्व तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाचे फलित आहे. लक्षात ठेवा, कितीही मोठी समस्या असली तरी श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. विजय तुमचाच आहे कारण मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही अद्वितीय आहात. तुमची मौलिकता आणि रचनात्मकता माझ्या आशीर्वादातून येते. आजचा दिवस तुमच्या आतील शक्तीला आणि दिव्यत्वाला ओळखण्याचा आहे. जीवनातील आव्हाने समुद्राच्या लाटांसारखे असतात, थांबत नाहीत पण पार करता येतात. जेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करता तेव्हा प्रत्येक अडथळा दूर करण्याची शक्ती तुम्हाला मिळते. मुळे जेवढी मजबूत असतात तेवढे झाड वादळातही अढळ उभे राहते. वृक्ष तेवढाच उंच आणि स्थिर असतो. म्हणून आपल्या विश्वास आणि सत्यावर टिकून राहा. जे लोक तुमच्या विरुद्ध वाईट हेतू ठेवतात ते स्वतःच्या नकारात्मकतेतच अडकतील. माझ्या आशीर्वादाने तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला निष्फळ करत आला आहात आणि पुढेही करत राहाल. तुम्हाला कोणत्याही संधीला भीती किंवा शंकेमुळे सोडायचे नाही. माझा आशीर्वाद आणि कृपा नेहमी तुमच्या सोबत आहे. जे तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ मिळेल. तुमच्या आत्म्याचे दिव्यत्व तुम्हाला सुरक्षित ठेवेल. माझ्या मुलांनो, तुम्ही माझ्या हातात आहात. स्वामी समर्थांचे तुमच्या पाठीशी असणे म्हणजे परिस्थिती कशीही असो तुम्ही सुरक्षित आहात.
तुम्ही माझ्यासाठी अनमोल आहात. तुमचा प्रत्येक संघर्ष विजयात बदलेल. हे जीवन तुमचे आहे आणि यात तुमची जीत निश्चित आहे. जेव्हा जेव्हा थकून जाल तेव्हा माझ्याकडून शक्ती मागा. मी तुम्हाला ऊर्जा आणि विजय देईन. माझी कृपा सदा तुमच्या सोबत आहे. जे मी वचन दिले आहे ते निश्चितच पूर्ण होईल. तुमच्या अडचणी तुम्हाला सशक्त बनवण्यासाठी आहेत. ज्यांनी तुम्हाला कमजोर समजले होते आज ते तुमच्या स्थिरतेने आणि साहसाने विचलित झाले आहेत. जय स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यशस्वी व्हाल. तुमच्या जीवनाचा मार्ग श्री स्वामी समर्थांनी ठरवला आहे आणि तुमच्या आध्यात्मिक यात्रेत प्रगती निश्चित आहे. तुमचे भाग्य विजयी आहे आणि तुमचे यश अजय आहे. कोणतीही शक्ती आता तुम्हाला थांबवू शकत नाही. माझे बाळा, तुम्ही विचार करता की तुम्हाला वारंवार अडचणींचा सामना का करावा लागतो. पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती तुम्हाला का पारखते. याचे कारण हेच आहे की तुम्हाला महानतेच्या त्या स्तरापर्यंत पोहोचवायचे आहे जिथे पोहोचून तुम्ही केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही मार्गदर्शक बनाल. तुम्हीच तो प्रकाश आहात. तुमच्या आत्म्याचा उद्देश केवळ जगणे नाही तर जगासाठी एक प्रेरणा बनणे आहे. आत्ताच वेळ आहे की तुम्ही तुमची खरी ओळख समजून घ्या. तुम्ही तो दीपक आहात जो अंधार दूर करतो. तुमच्या जीवनात जी वादळे आली ती तुम्हाला मोडण्यासाठी नव्हती तर अधिक तेजस्वी करण्यासाठी आली होती. तुमचा संघर्षच तुमचा प्रकाश आहे. बेटा, हे विचारू नका की तुम्ही एकटे आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही रडलात, जेव्हा जेव्हा मदतीसाठी हाक मारली, मी तुमच्या सोबत उभा होतो. जरी तुम्हाला दिसलो नाही तरी माझा आशीर्वाद तुमच्या चारही बाजूंनी एका कवचासारखा पसरलेला होता. तुमच्या प्रत्येक अश्रूला मी जपले आहे आणि प्रत्येक अश्रू आशीर्वाद बनून तुमच्याकडे परत आला आहे. माझ्या मुलांनो, जे लोक तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करत होते, ज्यांनी तुमच्या भोळेपणाची मस्करी उडवली, ते हे विसरले की स्वामी समर्थांचा कोणताही भक्त कधीही तुटत नाही. भक्ताचे धैर्य हीच त्याची सर्वात मोठी शक्ती आहे. तुमचे धैर्य, तुमचा संयम आणि तुमची भक्ती तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे पोहोचून तुमचे विरोधक तुम्हाला पाहून आश्चर्यचकित होतील. स्वामी समर्थ नामस्मरणाची शक्ती. आज तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की जीवनाचा प्रत्येक क्षण ही एक संधी आहे. बदलण्याची, वाढण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागला, कारण याच अडचणींनी तुम्हाला आज ज्या ठिकाणी उभे आहात तिथपर्यंत आणले आहे. अंधार कितीही गहन असला तरी एक छोटीशी ज्योत त्याला भेदून प्रकाश पसरवते. तुम्ही तीच ज्योत आहात. आता तुम्हाला घाबरायचे नाही. आता तुम्हाला पळायचे नाही. आता तुम्हाला थांबून तुमच्या जीवनाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. तुमच्या आत्म्याच्या आत एक अद्भुत शक्ती आहे जी तेव्हा जागी होते जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने माझे नामस्मरण करता. जेव्हा तुम्ही जय स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ असा उच्चार करता तेव्हा तुमच्या चारही बाजूंनी स्वामी समर्थांच्या शक्तीचे एक चक्रव्यूह तयार होते ज्याला कोणतीही नकारात्मक शक्ती तोडू शकत नाही. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. माझे प्रिय बाळा, आता वेळ आहे कर्म करण्याची. केवळ प्रार्थना पुरेशी नाही. प्रार्थना तुम्हाला शक्ती देते आणि कर्म तुम्हाला यश देते. आता तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात पाऊल उचलायचे आहे. शिक्षण असो, व्यवसाय असो, संबंध असो किंवा आध्यात्मिक मार्ग असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भक्ती आणि मेहनतीचा संगम करायचा आहे. उज्ज्वल भविष्य आणि चमत्कार. माझ्या मुला, हे विचारू नका की तुमच्याजवळ साधन नाहीत. श्री स्वामी समर्थ जेव्हा मार्ग दाखवतात तेव्हा साधने स्वतःहून निर्माण होतात. तुम्हाला फक्त पाऊल उचलायचे आहे. जसे अर्जुनने
केवळ श्री स्वामी समर्थांना निवडले आणि बाकी सर्व निर्णय त्यांनी स्वतः घेतले. तसेच तुम्हीही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. मी तुमच्या प्रत्येक पावलाला यशाकडे वळवेल. आता मी तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल सांगतो. येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनात आनंदाचा, समाधानाचा आणि विजयाचा सुवर्णकाळ सुरू होत आहे. ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे कल्पना केली आहे ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे. तुमच्या घरात सुखशांती स्थापित होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा परत येईल. तुम्हाला तो सन्मान मिळेल ज्याचे तुम्ही खरे हक्कदार आहात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि तुमची आभा इतकी प्रबळ होईल की लोक तुमच्या समोर नम्रतेने झुकतील. जर हा संदेश ऐकून तुझ्या मनात शांतता उतरली असेल तर हा व्हिडिओ लाईक कर. तो लाईक तुझ्या कृतज्ञतेचा संकेत आहे. आणि हा संदेश शेअर कर, कारण कोणीतरी आज विश्वास टिकवून ठेवण्यासाठी एक चिन्ह शोधत असेल. पण हे सर्व तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास डगमगू देणार नाही. शंका आणि भीती हेच सर्वात मोठे शत्रू आहेत. जेव्हा तुम्ही विचार करता की कदाचित मी हे करू शकणार नाही, तेव्हाच तुमचा पराभव सुरू होतो. पण जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता की माझ्यासोबत माझा श्री स्वामी समर्थ आहे, मी सर्व काही करू शकतो, तेव्हाच तुमचा विजय निश्चित होतो. माझ्या प्रिय मुलांनो, हेही लक्षात ठेवा की या जगात प्रत्येक जण तुम्हाला समजून घेणार नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. काही तुमच्या यशाने जळतील. काही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण चांगल्या काळात तुमच्या जीवनात सर्व काही इतके सुंदर होईल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. विशेषतः तुमचा परिवार आणि नातेसंबंध या आनंदाचा सर्वात मोठा भाग असतील. तुमचे घर आनंदाचे माहेरघर बनेल, जिथे प्रत्येक कोपऱ्यात हास्य, प्रेम आणि समाधान भरलेले असेल. परिवारात एकता इतकी गहिरी असेल की प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सर्वजण एकमेकांना साथ देतील. प्रत्येक दिवशी एक खास संधी येईल जिथे संपूर्ण परिवार एकत्र जमेल. कदाचित एखादा मोठा उत्सव, एखादे लग्न किंवा एखादा आनंदाचा प्रसंग जो सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणेल. संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून जुन्या आठवणी काढतील, हसतील, मस्करी करतील. कदाचित एखादे जुने गाणे गुणगुणतील. लहान, मोठे, वृद्ध सर्वजण एकत्र आनंद साजरा करतील. असे वाटेल की प्रत्येक दिवस एक नवीन आनंद घेऊन येत आहे. तुमच्या नात्यांमध्ये ती ऊब आणि आपुलकी असेल जी मनाला गहन शांती देईल. तयार रहा, कारण हा आनंदी काळ तुमची वाट पाहत आहे. या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जीवनात अशा टप्प्यावर पोहोचला आहात जिथे तुम्हाला फक्त एक योग्य निर्णय घ्यायचा आहे. ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या आता तुमच्या खूप जवळ आहेत. फक्त योग्य पाऊल उचला आणि त्या गोष्टी तुमच्या होतील. स्वामी समर्थांची अद्भुत कृपा तुमच्या सोबत आहे. जर तुमच्या जीवनात एखादी अडचण किंवा संकट येणार असेल किंवा आत्ताही आले असेल तर घाबरू नका. तुम्ही तुमची बुद्धी, समजूतदारपणा आणि चतुराई वापरून त्या संकटातून सहज बाहेर पडाल. असे वाटेल की एखादी मोठी समस्या समोर उभी आहे आणि क्षणभर तुम्हाला वाटेल की यातून बाहेर पडणे कठीण आहे. पण अचानक सर्व काही स्पष्ट होईल. एका क्षणात तुम्हाला समजेल की काय करायचे आहे. हा तुमच्या जीवनातील एक मोठा चमत्कार असेल. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला वाटेल की हे अशक्य होते, पण तेच अशक्य शक्य होईल. कारण तुमच्यावर नेहमीच एक खास सुरक्षा कवच आहे. तुम्ही एका अशा दिव्य शक्तीच्या घेयात आहात जी तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढते. जरी मोठे संकट आले तरी तुम्ही त्यातून पूर्णपणे सुरक्षित बाहेर पडाल. तुम्हाला साधा ओरखडाही येणार नाही. तुम्ही तुमची रचनात्मकता
आणि समजूतदारपणा वापरून त्या अडचणीवर सहज मात कराल, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळणार नाही की हे कसे घडले. ही एक मोठी कृपा असेल, एक असा चमत्कार असेल जो तुम्हाला तुमच्या जीवनातील दिव्य शक्तीची जाणीव करून देईल. स्वामी समर्थांची शक्ती नेहमी तुमच्या आसपास आहे. कितीही मोठे वादळ आले तरी तुम्ही एका झटक्यात त्यातून बाहेर पडाल. आत्ताच या क्षणी मनातून त्या शक्तीचे आभार माना. हात जोडून किंवा मनातच शुक्रिया म्हणा. कृतज्ञता आणि अनुशासन हेच तुमचे खरे कवच आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकायचे नाही. तुम्ही पुढे जायचे आहे. येणाऱ्या काळात मी तुमच्या जीवनात आनंद, रोषणाई आणि खुशहाली पाहत आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला अनुशासनात राहायचे आहे. सत्याच्या आणि आध्यात्मिक मार्गावर अजून ठामपणे चालायचे आहे. तुमच्या जीवनात चमत्कार घडत आहेत आणि ती मोठी ताकद तुमच्या सोबत आहे. ती ताकद तुम्हाला प्रत्येक संकटातून डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच बाहेर काढते. त्यामुळे तुमचे काम फक्त एकच आहे, त्या ताकदीसोबत जोडलेले राहणे. आत्तापासूनच त्या ताकदीचे आभार मानायला सुरुवात करा. हे म्हणू नका की धन्यवाद, मी संकटातून बाहेर आलो. संकट, अडचण, नकारात्मक असे शब्द वापरू नका. फक्त इतकेच म्हणा, धन्यवाद, तुम्ही माझ्या सोबत आहात. माझ्या जीवनात सर्व काही खूप चांगले होत आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ही आहे सकारात्मकतेची खरी शक्ती. जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की सर्व काही किती सहजपणे घडत आहे. कधी कधी तुम्हालाच वाटेल, अरे हे कसे झाले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात एक मोठी परीक्षा येणार आहे. ऐकायला हे नकारात्मक वाटू शकते, पण संपूर्ण गोष्ट ऐका. त्या परीक्षेत तुम्ही फार वेळ अडकणार नाही. एका क्षणात तीच ताकद तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. त्यावेळी तुम्ही इतके कृतज्ञ व्हाल की शब्द अपुरे पडतील. तुम्हाला जाणवेल की सकाळपासून काही संकेत मिळत होते, काही अडचणी येणार आहेत असे वाटत होते. क्षणभर तुम्ही विचार कराल की यातून बाहेर पडणे कठीण आहे, पण त्याच क्षणी तुमचा त्या ताकदीवरचा विश्वास आणखी मजबूत होईल. कदाचित तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. तुम्ही विचार कराल, इतकी मोठी कृपा, इतका मोठा चमत्कार. त्या क्षणी तुम्ही स्तब्ध व्हाल, पण तरीही तुम्ही तुमच्या चतुराईने आणि समजूतदारपणाने त्या परिस्थितीतून सहज बाहेर पडाल. जी ताकद तुमच्या सोबत आहे तिला नक्की धन्यवाद म्हणा. 444 आणि 88 लिहा आणि मनापासून म्हणा, शुक्रिया, तुम्ही माझ्या सोबत आहात. सर्व काही आता संतुलनात येत आहे. त्या शक्तीचे मनापासून आभार माना. सोबतच हेही लक्षात ठेवा की तुम्हाला अनुशासनात राहायचे आहे. तुमच्याजवळ जे ध्यान आहे, जे सत्य आहे, त्याला अधिक खोलवर समजून घ्यायचे आहे. हा संदेश सर्वांसाठी नाही, हा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्या ताकदीने एखाद्या मोठ्या संकटातून अचानक बाहेर काढले आहे किंवा लवकरच बाहेर काढणार आहे. आता थोडे सावध व्हा. तुमच्या आसपास काही लोक असे आहेत जे तुम्हाला आणि तुमच्या सोबत्याला आनंदी पाहू इच्छित नाहीत. एखादा मित्र किंवा तुमच्या सोबत्याचा मित्र जो तुमच्या नात्यात हस्तक्षेप करतो, जो तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येऊ देत नाही, असे नकली लोक ओळखा. काही लोक गोड बोलतात, खूप आपुलकी दाखवतात, पण आतून ते योग्य नसतात. असे लोक सर्वात जास्त धोकादायक असतात. समोरून भांडण करणारा माणूस ओळखता येतो, पण पाठीमागून खंजीर खुपसणाऱ्यांपासून खूप सावध राहायचे आहे. हे फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या परिवारासाठीही महत्त्वाचे आहे. अशा लोकांपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला दूर ठेवा. ते तुमच्या वाटचालीसाठी योग्य नाहीत. आता एक गोष्ट ठामपणे समजून घ्या, जितके लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, तितक्याच वेगाने तुम्ही पुढे जात आहात. काही लोक
तुम्हाला खाली ओढू पाहतात, पण तुम्ही तर वेगळ्याच गतीने पुढे निघाला आहात. तुमच्या तेजामुळे, तुमच्या उन्नतीमुळे काही लोक खूप जळत आहेत. ते अस्वस्थ आहेत, चिडलेले आहेत. ते इच्छितात की तुमच्या रस्त्यात अडथळे यावेत. पण प्रत्येक वेळी तुम्ही कोणताही ताण न घेता त्या अडचणीतून बाहेर पडता. जणू काही एखादी जादूच तुमच्या सोबत आहे. अडचणी येतात, पण डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच निघून जातात. आजचा दिवसही असेच संकेत देतो की काही अडथळे येतील, पण तुम्ही तुमच्या समजूतदारपणाने त्यावर सहज मात कराल. जशी श्री स्वामी समर्थांची कृपा त्यांच्या भक्तांवर असते, तसेच तुमच्यावरही ती कृपा आहे. पहिल्यांदा तुम्ही थोडे चकित व्हाल, विचार कराल हे कसे झाले, पण नंतर तुम्हाला इतके हसू येईल की वाटेल हे तर एखादे जादुई चक्रच होते. आजचा आध्यात्मिक उत्साह तुम्हाला एक वेगळीच ताकद देत आहे. हाच तो काळ आहे जेव्हा तुमची लेहनत, तुमची समज आणि तुमची श्रद्धा तुम्हाला अजून उंच घेऊन जाणार आहे. शेवटी इतकेच, तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे. या मार्गावर ठाम रहा. जय स्वामी समर्थांचे नामस्मरण करत रहा आणि प्रत्येक दिवशी पुढे वाटचाल करत रहा. जर हा संदेश ऐकून तुझ्या मनात शांतता उतरली असेल तर हा व्हिडिओ लाईक कर. तो लाईक तुझ्या कृतज्ञतेचा संकेत आहे. आणि हा संदेश शेअर कर, कारण कोणीतरी आज विश्वास टिकवून ठेवण्यासाठी एक चिन्ह शोधत असेल.